नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुती हे दोन स्थळ कवर करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओ लॉगमध्ये आपण मुंबई ते औरंगाबाद वाया समृद्धी महामार्ग ठीक आहे हे व्हिडिओ लॉग कवर केलेले आहेत. ठीक आहे, ते व्हिडिओ जाऊन नक्की पहा. आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आम्ही आता पोहोचलेलो आहोत ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या इकडे. तर आम्ही सकाळी निघालेलो तर 8:15 वाजता आणि आता 2 वाजले. तर जवळ आम्हाला 5:30 पावणे 7 तास लागले. मध्ये आम्ही अर्धा तासांचा ब्रेक घेतलेला. ठीक आहे, आज गर्दी खूप आहे, लॉंग विकेंड आहे म्हणून. पार्किंगसाठी पण इथे पार्किंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि बघू शकता आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत. आणि गर्दी बघा, 2 तास सांगतायत आम्हाला लागेल. आता 2 वाजले. अरे वाह, चलो पहिला पडाव पार. माझ्या मागे जे तुम्हाला दिसते ते आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग. छान दर्शन झालं. तुम्हाला पिंडाला हात लावायला मिळतं गाभाऱ्यामध्ये गेलं की. नमस्कार मित्रांनो, मी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे आता. जसं की तुम्हाला माहितीच असेल, ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांमधून एक आहे भारतात. ठीक आहे, आणि जवळजवळ याचं मुंबईपासून जे डिस्टन्स आहे ते 320 किलोमीटर आहे आणि जवळजवळ 6 तास लागतात. तेच पुण्यापासून जे डिस्टन्स आहे ते 310 किलोमीटर्स आहे, 5.5 तास लागतात. आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे ठीक आहे ते वेरूळमध्ये आहे, म्हणजे औरंगाबाद पासून जवळजवळ 30 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, दर्शनासाठी मेनसाठी काही गाईडलाईन्स आहेत. म्हणजे पुरुषांसाठी वरती वस्त्र घालायला अलाउड नाही आहे. म्हणजे टी शर्ट किंवा शर्ट असेल तर तुम्हाला तो काढून गाभाऱ्यात तुम्हाला प्रवेश दिला जातो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाभाऱ्यामध्ये जो शिवलिंग आहे तर पिंडाला तुम्ही हात लावू शकता. ठीक आहे, आणि इकडे युजली 2 ते 3 तास लागतात दर्शनासाठी. आणि इकडे स्पेशल दर्शन किंवा VIP दर्शनासाठी सेपरेट रांग नाही आहेत. ठीक आहे, पण इकडे लोकल मुलं आहेत जे 200-300 रुपये घेऊन तुम्हाला मध्ये घुसवून दर्शन करवण्याचा प्रयत्न करतात. तर ते तुमच्यावर मी सोडेल. पुन्हा गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण मंदिराच्या बाहेर लॉकर फॅसिलिटी आहे. तर तिथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. मंदिराच्या अलीकडेच मंदिराच्या आवारातच पार्किंग फॅसिलिटी आहे, तर तिकडे तुम्ही कार वगैरे पार्क करू शकता. जर तुम्ही ग्रीष्णेश्वरबरोबर एलोरा केव्हजही व्हिजिट करणार असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही स्टे जो आहे तुमचा तो ग्रीष्णेश्वरमध्येच बुक करा. इथे बरेच सारे हॉटेल्स आणि फूड ऑप्शन्सही आहे. एलोरा केव्ह जवळजवळ इथून 3 किलोमीटर की 2 किलोमीटरवर आहे, एकदम बाजूलाच आहे. ठीक आहे, जर तुम्हाला चांगले हॉटेल्स आणि हे पाहिजे असेल तर तुम्ही औरंगाबादमध्ये स्टे बुक करा. आता आम्ही आलेलो आहोत भद्रा मारुती मंदिराकडे. ठीक आहे, हे जवळजवळ 5 किलोमीटर आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगमधून. आणि हे एकमेव असं मंदिर आहे जिथे हनुमानची जी मूर्ती आहे ना ती झोपलेल्या पोझिशनमध्ये आहे. ठीक आहे, हो दर्शन झाल्यानंतर आम्ही आमचा स्टे औरंगाबादमध्ये होता. त्यामुळे डिनरसाठी आम्ही ग्रीन लीफ रेस्टॉरंटमध्ये आलेलो.
सो हे एक वन ऑफ द रिनाऊंड रेस्टॉरंट आहे औरंगाबादमध्ये आणि ते जेवणही खूप छान मिळतं. तर तुम्ही औरंगाबादमध्ये स्टे करत असाल तर नक्की या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही भेट द्या. बाकी ओव्हरऑल व्हिडिओ लॉग आवडला असेल तर कीप सपोर्टिंग अस. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.